स्टेप अप MPSC या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। मी दिलीप खाटेकर। राज्यसेवा मुख्य परीक्षेचा 2021चा निकाल किंवा थोडक्यात मेरिट लिस्ट नुकतीच जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम अकॅडमीतर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी विशेष काही बोलणार नाही आहे, तर आजच्या यामध्ये तुमच्या जे यशस्वी लोक आहेत त्यांच्यापैकीच 65 मार्काने मुलाखतीमध्ये 65 मार्क्स घेऊन आणि एकूण मेरिट लिस्टमध्ये 22व्या क्रमांकावर पास झालेले सागर देशमुख सर जे आहेत, तर ते मुलाखतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत। आता सागर सरांचा व्हिडिओ मी मुलाखत झाल्यानंतरच रेकॉर्ड करून घेतला होता। त्याचं रिझन असं होतं की त्यांची जी जशी मुलाखत झाली आणि त्या पद्धतीने आम्हाला वाटलं होतं की मिनिमम मार्क्स आम्हाला 69 to 70 असायला पाहिजे होते, परंतु त्यांना 65 आले। आता त्यावेळी रिझन एवढंच होतं की बाबा जे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते ॲन्सर्स केलेत त्याच्यावर मला ती एक खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स देत होत्या। मी सागर सरांना म्हटलं होतं की लगेचच आपण काय करूयात, व्हिडिओ रेकॉर्ड करूयात आणि त्यांनी आपल्याला लगेचच वेळ दिला होता। व्हिडिओ अगोदर रिझल्टच्या अगोदरच रेकॉर्ड केलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या प्रिपरेशनच्या फेजमधल्या मुलाखती संदर्भात पर्टिक्युलरली तर प्रत्येक क्वेश्चन्स आणि त्याच्यावर त्यांचं स्वतःचं असलेलं प्रिपरेशन हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर येईल। त्यामुळे व्हिडिओ जे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा जे ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि मुलाखती संदर्भात ज्यांना मार्गदर्शन पाहिजे किंवा अभ्यास सुरू केलेला आहे आणि मुलाखतीचे नेमकं क्वेश्चन कसे आहेत आणि कसे डील करणं अपेक्षित आहे, अशा सर्वांनी हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, मी थांबतोय। सागर सरांचा व्हिडिओ चालू होईल, सर्वांनी निश्चितपणे त्याचा उपयोग करून घ्या। थँक्यू। जय हिंद फ्रेंड्स, मी सागर देशमुख आज तुमच्यासमोर माझा 2021चा MPSCने घेतलेला राज्यसेवेचा जो इंटरव्ह्यू आहे त्याचा अनुभव शेअर करण्यासाठी उभा आहे तुमच्यासमोर। तर पुढील एक 30 मिनिटं आपण इंटरव्ह्यूबद्दल बोलणार आहोत। सुरुवातीचा जो भाग असणार आहे तो माझा इंटरव्ह्यू कसा गेला, इंटरव्ह्यूमध्ये मला जे काही प्रश्न विचारण्यात आले ते आणि त्याची उत्तरं मी कशी दिली, आणि जो दुसरा आपला भाग असणार त्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यूची तयारी कशी केली ह्याच्याबद्दल आपण थोडंफार डिस्कशन करणार आहोत। ओके, तर सुरुवातीला मी थोडंफार माझं बॅकग्राऊंड सांगतो ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी येईल की मला इंटरव्ह्यूमध्ये हे का प्रश्न विचारण्यात आले। जनरली एक 4-5 गोष्टींवरती आपला मोस्ट ऑफ इंटरव्ह्यू असतो। तर इंटरव्ह्यू 2021चा इंटरव्ह्यू होता। ओके, त्याच्यानंतर सागर देशमुख माझं नाव आहे, त्यांना नाव माहिती नसतं। ओके, त्याच्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन जे आहे ते माझं BTech मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून माझं ग्रॅज्युएशन आहे। ओके, त्याच्यानंतर जॉब एक्सपिरियन्स 7 वर्षाचा IT मधला जॉब एक्सपिरियन्स आहे। त्यानंतर हॉबी आहे माझी रीडिंग बुक्स। ओके, आणि त्यांनी मला प्रेफरन्स विचारलेलं, जनरली प्रत्येकाला विचारलं जातं। पहिला प्रेफरन्स होता ACP DYSP, दुसरा होता CO क्लास 1, तिसरा होता डेप्युटी CO आणि BDO। ओके, तर याच्याभोवतीच इंटरव्ह्यू आपला फिरत असतो। ओके, तर आपण इंटरव्ह्यूची स्क्रिप्ट पाहूया, मला जे प्रश्न विचारण्यात आले होते। ओके, त्याच्यानुसार देशपांडे सरांचं पॅनल होतं 14 तारखेला 14/2/2023ला माझा इंटरव्ह्यू झाला होता। ओके, त्याच्यानंतर 25 ते 30 मिनटं इंटरव्ह्यू झाला। ओके, सुरुवात होते ते पॅनलचे जे अध्यक्ष असतात त्यांच्यापासून सुरुवात होते। देशपांडे सरांचं पॅनल असल्यामुळे त्यांनी सुरुवात केली। सुरुवातीचे बघा काही प्रश्न असतात ना, हा जो पहिला प्रश्न होता तो तुम्हाला कम्फर्ट करण्यासाठीच होता। फोटोमध्ये तुम्हीच आहात का, काय बदल झाला, म्हणजे त्यांच्यासमोर एक स्क्रिप्ट असते। तुमची स्क्रिप्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की तुमचा मेन्सचा फॉर्म असतो, त्या मेन्सचा फॉर्मवरती तुमचा फोटो असतो। तर तो फोटो ते मला दाखवते विचारले की तुम्हीच आहात का आणि काय बदल झाला आहे, फोटो तुम्ही नवीन आत्ताचा का अपडेट केला नाही वगैरे, हे थोडेसे तुम्हाला कम्फर्टेबल करण्यासाठीचे प्रश्न असतात। ओके, त्याची उत्तरं काही खूप जास्त इंटेलेक्च्युअली देण्याची गरज नसते, तुम्ही नॉर्मली उत्तरं देणं अपेक्षित आहेत। म्हणजे तुम्ही फोटोमध्ये सेम का दिसत नाही आहे किंवा मोठे झालात, जाड झालात, काही बाकीचा अपीअरन्समध्ये फरक झाला की अशी उत्तरं त्यांना अपेक्षित असतात। काही जास्त इंटेलेक्च्युअल उत्तर द्यायची काही गरज नाही आहे। ओके, त्यानंतर पुढं कोणकोणत्या परीक्षा दिल्या हा एक प्रश्न असतो। म्हणजे त्यांना एक अपेक्षित असतं की तुम्ही UPSC MPSC किंवा MPSC मधल्याच वेगवेगळ्या कुठल्या परीक्षा दिलेल्या आहात। तर मी याचं उत्तर त्यांना सांगितलं की MPSC मधील फक्त राज्यसेवेवरती मी फोकस केलं होतं। UPSCचा एकदा अटेम्प्ट दिला होता, त्याला मेन्सला अपियर झालं होतं, पण MPSC मेन्स आणि UPSC मेन्स एकाच वेळेस जवळपास एका महिन्याच्या फरकानं होत्या, तर ते दोन पॉसिबल नाही झालं, त्याच्यामुळं पुन्हा MPSCवरती फोकस केला। ओके, त्याच्यानंतर पुढचा त्यांचा प्रश्न होता की किती मेन्स आणि इंटरव्ह्यू दिल्या। ओके, जर तुम्ही जेवढा मेन्स आणि इंटरव्ह्यू दिला असेल ते तुम्ही जे खरं आहे ते तुम्ही सांगितलं पाहिजे। म्हणजे 4 मेन्स आणि 3 इंटरव्ह्यू ते त्यांना सांगितलं। ओके, त्याच्यानंतर अभ्यास करत असताना आर्थिक गणितं तुम्ही कशी जमवली। आता हा प्रश्न विचारण्यामागं मला का विचारला असेल तर मला असं वाटतं की माझा जॉब एक्सपिरियन्स होता
जॉब मी सोडून इकडे आलो होतो, त्यामुळे त्यांना असं अपेक्षित असावं की जॉब सोडून आलेल्या व्यक्तीने स्वतः आर्थिक गणितं जुळवली पाहिजे. तर माझी उत्तरं मी दिली की माझ्याकडं थोडंफार सेविंग होतं, प्लस सारथीची स्कॉलरशिप पण मला मिळालेली होती, त्याच्याबद्दल पण त्यांना सांगितलं. आणि जेव्हा केव्हा मला थोडीशी गरज लागेल तेव्हा मी घरून पैसे घेत होतो. ओके, जे काही खरं असेल तिकडे ते सांगितलं पाहिजे आपण. ओके, त्याच्यापुढे सारथीच्या कोणकोणत्या स्कॉलरशिप, म्हणजे पुढचा प्रश्न त्याचा तोच होता सारथी सांगितल्यामुळे. तर मग सारथीची राज्यसेवेची वर्षभराची जी स्कॉलरशिप असते, तुम्ही एक एक्झाम देऊन पास होता त्यानंतर तुम्हाला ते वर्षभर म्हणजे मंथली एक स्टायपंड मिळतं, तर ती स्कॉलरशिप मला मिळालेली होती. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांचा होता की प्लॅन बी. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाकडे एक प्लॅन बी असलं पाहिजे असं त्यांची एक अपेक्षा आहे. ओके, तर माझा प्लॅन बी त्यांना सांगितले की सर माझा IT चा एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या आधारावरती मी पुन्हा ITत जाऊन जॉब करू शकतो. त्यावरती ते म्हणले की अच्छा, तर तुमचा प्लॅन बी आहे. तर या वाक्यावरून आपण कन्क्लुजन काढू शकतो की त्यांना अपेक्षित आहे की आपण प्रत्येकाने एक प्लॅन बी ठेवला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढे आता माझ्या प्रोफाईलवरून इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. 7व्या प्रश्नापासून इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. त्याने विचारलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आपल्या जीवनावरती कोणते कोणते परिणाम होतात. ओके, तर तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांना माहिती असणार आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग्समुळे आपण खूप सारे मशीन्स डेव्हलप केलेले आहेत. त्या मशीननं मानवाची जी लाईफ आहे की जीवन आहे त्याच्यामध्ये खूप सारे बदल घडवून आणलेले आहेत. आपली लाईफ एकदम फास्ट झालेली आहे, कमी वेळात आपली कामं होतात, खूप अवघड अशी कामं इझी झालेली आहेत. डेंजरस सिच्युएशनच्या ठिकाणी जिथं माणूस जात नाही, त्याला धोका आहे, त्या ठिकाणी मशीन जाऊन काम करते. ओके, मग त्यांना मी प्रत्येक गोष्टीचे एक उदाहरण देऊन समजावून सांगत होतो. जसे की आपल्या घरातील वॉशिंग मशीन असू दे, डिशवॉशर असू देत, तिथून ते रोबोट्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, किंवा आपण आता वेगवेगळ्या कार्स वापरतो, बुलेट ट्रेन, एरोप्लेन, या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमुळं माणसाच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत, ज्याच्यामुळं आपलं जीवन सुखकर, सोपं आणि अधिक फास्ट झालेलं आहे. ओके, तर मग या उत्तरामधून त्यांना एखादा क्ल्यू मिळाला, तर त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला, रोबोटिक्स म्हणजे काय. ओके, तर रोबोटिक्स म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की एक अशी एक मशीन असते ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मोटर्स असतात, न्यूमॅटिक पंप्स वापरलेले असतात, सेन्सर्स, कॅमेराज, या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून एक मशीन बनवलेली असते, ज्याचं एक स्पेसिफिक इनपुट आणि आपल्याला हवं ते स्पेसिफिक आउटपुट आपल्याला मिळत असतं. तर आता रोबोटिक्स म्हणजे काय, याचं उत्तर आपल्याला गुगल सर्च करून पण मिळेल, बट आपल्याला तिथे एक बेटर उत्तर द्यायची असतील तर आपली थोडीशी तयारी असायला पाहिजे. आता इथून बघा काही प्रश्न आहेत. एक दुसरा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि त्याच्यात कोणत्या लँग्वेजेस तुम्ही वापरता. ओके, हे 2 प्रश्न जे होते त्याची जर उत्तर आपल्याला अगदी स्मार्टली किंवा अगदी डिटेलमध्ये द्यायची असतील तर आपलं थोडंसं वाचन पण असायला पाहिजे. तर सुदैवानं याच्या रिलेटेड मी काही पुस्तकं वाचलेली होती. ओके, तर या प्रश्नाची उत्तरं मला या पुस्तकातून बेटर पद्धतीने मिळाली होती. एक आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अच्युत गोडबोलेंचं पुस्तक आहे. तर जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले आहेत त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं. त्याच्यानंतर त्यांचं दुसरं एक आहे तंत्रज्ञान नावाचं पुस्तक, तर ते पण एक छान पुस्तक आहे. त्याच्यामध्ये IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, त्याच्यानंतर रोबोटिक्स आहे, त्याच्यानंतर 5G टेक्नॉलॉजी आहे. असा लेटेस्ट ज्या टेक्नॉलॉजी त्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या 2 पुस्तकातून मिळून जाते. तर ही 2 पुस्तकं मी वाचलेली होती, त्याच्यामध्ये या प्रश्नाची उत्तर थोडीशी डिटेलमध्ये देता आली मला. ओके, त्याच्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कोणती कोणती लँग्वेजेस वापरतात. ओके, हा मला वाटतं की थोडासा डिटेलमध्ये प्रश्न होता. ह्या पुस्तकातला मी नोट्स काढल्या होत्या, त्याच्यामुळे मला ते उत्तर देता आली आहेत. तर त्याच्यामध्ये PIL नावाची लँग्वेज आहे, किंवा लिप्स आहे, R आहे आणि पायथन आहे. ओके, या लँग्वेजेस मी त्यांना सांगितल्या. त्यानंतर देशपांडे सरांनी R लँग्वेज आणि पायथन लँग्वेज याच्यावरती फार थोडीशी डेप्थमधली प्रश्न विचारले, 2-3 क्रॉस क्वेश्चनिंग झाले. ओके, त्याच्यानंतर मग ते पुढच्या प्रश्नाकडे शिफ्ट झाले, तर तुमचा हॉबी कोणता. ओके, तर आता बघा इथंपर्यंत जर आपण पाहिलं तर हे माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगवरती प्रश्न आहेत. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हॉबी. तुमची हॉबी काय. तर माझी हॉबी रीडिंग बुक्स होतं, ते त्यांना मी सांगितलं सर रीडिंग बुक्स माझी हॉबी आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की कोणती पुस्तकं तुम्ही वाचता. तर मी सांगितले की सर जास्त करून कादंबरी, मराठी कादंबरी वाचतो, त्याचबरोबर चरित्र वाचतो किंवा इन्फॉर्मेशन बेस्ड, टेक्नॉलॉजी बेस्ड पुस्तके वापरतो. तर त्यानंतर त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की तुमचं आत्तापर्यंत वाचण्यात आलेलं महत्त्वाचं आवडतं पुस्तक कोणतं. ओके, तर त्याला माझं उत्तर होतं की ययाती. ओके,
मग त्याच्यावरतीच त्यांचा पुढचा प्रश्न येणं अपेक्षित होतं. ओके, ययाती कादंबरीमध्ये नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे. आता बघा ह्याचं उत्तर तुम्ही जेवढं बेस्ट देचाल त्याच्यावरनं त्यांना कळून येते की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने पुस्तकं वाचतात, म्हणजे हॉबी फॉलो करता म्हणजे. तर याच्यामध्ये मी त्यांना ययातीबद्दल सांगितलं. तर माझं उत्तर अशा प्रकारे होतं की सर ययातीमध्ये यती, ययाती, देवयानी, शर्मिष्ठा असे काही कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यामधून वेगवेगळ्या मानवी भावनांना लेखकानं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. यती आणि ययाती या दोन टोकाच्या भावना असणाऱ्या पात्र त्या पुस्तकामध्ये आहेत. जो यती आहे तो भौतिक सुखांना घाबरतो, भौतिक सुख सोडून तो जंगलात निघून गेलेला आहे, अध्यात्माच्या मार्गी त्याला लागायचं आहे. आणि दुसरा जो ययाती आहे तो भौतिक सुखात पूर्णपणे गुंतून गेलेला आहे. म्हणजे हे दोन पूर्ण टोकाच्या व्यक्ती आहेत. तर दोघांनाही जीवन जगत असताना त्रास होत असतो. तर मग यांचा मध्य कसा साधायचा, तर हे कच या कॅरेक्टरच्या माध्यमातून लेखकाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. म्हणजे एकंदरीत या पुस्तकातून लेखकाने आपल्याला जीवनात अतिशय टोकाचा विचार न करता मध्य कसा साधायचा हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, मग त्या उत्तरावरती त्यांचा पुढचा प्रश्न अपेक्षित होता की सर्वांना जीवनात मध्य साधता येतो का. ओके, तर याचं उत्तर मी असं सांगितलं की सर ऑफकोर्स साधता येत नाही, कारण ही एक कला आहे, कौशल्य आहे, हे प्रत्येकांना येत नाही, ते शिकावं लागतं. मग त्यांचा पुढचा प्रश्न असा होता की जीवनात मध्य तुम्ही कसा साधाल. ओके, तर आपण पुस्तकं वाचतो किंवा न्यूजपेपर वाचत असतो किंवा अनेक काही मोठ्या आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफर्सला ऐकत असतो, विचारवंतांना ऐकत असतो, त्यातून आपण आपले विचार बनवत असतो. तर त्याच्या आधारावरती मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की सर अतिशय टोकाचा विचार न करता जो काही प्रश्न किंवा विषय आपल्यासमोर आहे त्याचा सारासार विचार करून त्याचे प्रोज अँड कॉन्स विचारात घेऊन आपण जे एक योग्य असे पर्याय निवडले पाहिजे, त्या अनेक पर्याय तयार केले पाहिजे, त्या पर्यायातून एक योग्य असा पर्याय निवडला आणि त्याच्यावरती आपण चालत राहू तर तो जीवन जगण्याचं एक सुयोग्य मध्य असेल. मग आता हे उत्तर सांगत असतानाच माझ्या बोलण्यामध्ये गुरु हा एक रेफरन्स येऊन गेला. जर आपल्या जीवनामध्ये गुरु असेल तर आपल्याला जीवन जगायला आणखीन सोपं जाऊ शकतं, आपल्याला एक चांगला मार्ग सापडू शकतो. तर त्याच्यावरती त्यांचा नेक्स्ट प्रश्न असा होता की गुरु म्हणजे काय. तर म्हणजे गुरु म्हणजे काय असतं, तर मी त्यांना माझी डेफिनेशन सांगितली की जर एक असा व्यक्ती असतो तो जीवन जगत असताना त्याने अनेक साऱ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो, त्याचं ज्ञान असतं, त्याने मिळवलेलं ज्ञान असतं किंवा त्याचं आत्मज्ञान असतं, या सगळ्या गोष्टींचा मेल करून तो असा एक सुयोग्य मार्ग त्याने जीवनासाठी निवडलेला असतो की ज्याच्यावरती आपण चालत असताना आपलं जीवन अधिक सुखकर होतं, आपल्याला त्रास कमीत कमी होतात. मग त्या गुरुनं आपल्याला तसा एक मार्ग सांगितला आणि आपल्यालाही तसा अनुभव आला असेल तर त्या व्यक्तीला आपण आपल्या बाबतीत गुरु मानलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर त्यांचा नेक्स्ट प्रश्न होता पोस्ट प्रेफरन्सबद्दलचा. म्हणजे इथंपर्यंत जर आपण पाहिलं तर हॉबीचे प्रश्न होते. ओके, हॉबी किंवा हॉबीवर आधारित प्रश्न होते. ओके, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि हॉबी ह्या दोन गोष्टी देशपांडे सरांनी कव्हर केलेल्या होत्या. त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स होता. तर पोस्ट प्रेफरन्स माझा मागाशी आपण पाहिल्यासारखं पहिला ACP होता, दुसरा CO क्लास 1 होता, तिसरा BDO, त्याच्यानंतर DDR आणि पाचवा होता की SC/ST. तर जनरली आपण 5 ते 6 प्रेफरन्स आपले पाठ करून जायचे, ते विचारतात. तर जसं मी 3 सांगितल्यानंतर त्यांनी अजून 2 मला विचारलं होतं, तर आपल्याला 5 माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग देशपांडे सरांनी त्यांच्या राईट साईडला असलेल्या IPS मेंबर आहेत त्यांना प्रश्न विचारला सांगितलं. तर मग आता पुढे IPS मेंबरचे प्रश्न ते आपण आता बघूया. ओके ओके तर IPS सरांचा एक प्रश्न जो पहिला होता तोच मला थोडासा बाउन्सर वाटला, डायरेक्टली त्यांनी विचारलेला होता. हा प्रश्न बघा, महसूल प्रशासन महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन ह्यांच्यातला संबंध विचारला. ओके, तर याचं उत्तर मी त्यांना अशा पद्धतीने दिलं होतं की सर महसूल प्रशासनमध्ये जो महसुली अधिकारी असतो, जसं की DM असतात, SDM असतात, तहसीलदार असतात, त्यांना कार्यकारी दंडाधिकारीचे पॉवर्स असतात. ओके, आपण ते खूप ठिकाणी वाचतो. CRPC म्हणजे चॅप्टर केसेस ते चालू शकतात. IPCचं 141 कलम आहे, CRPCचं 144 कलम आहे. मग त्यांनाही सांगितले की सर याच्या थ्रूसुद्धा त्यांच्यावरती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. मुंबई पोलीस ॲक्ट 1951 नुसार जिल्ह्याच्या पोलीस व्यवस्थेवरती किंवा लॉ अँड ऑर्डरवरती देखरेख करण्याचं, नियंत्रण करण्याचं कामसुद्धा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटवरती असतं. म्हणजे एक कार्यकारी दंडाधिकारी हा दोन्हींमधील एक लिंक आहे असं मी त्यांना, म्हणजे संबंध आहे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते म्हणले की अजून काय. त्यानंतर माझं दुसरं त्यांना असं उत्तर दिलं की सर अनलॉफुल असेंब्लीला डिस्पर्स करण्यासाठीचे पण काही अधिकार कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे महसूल अधिकाऱ्यांकडे असतात. मग त्यानंतर ते पुन्हा त्यांचा प्रश्न होते की अजून काय, म्हणजे त्यांना वेगळं काहीतरी अपेक्षित होतं. त्यानंतर मी थोडा वेळ विचार करून त्यांना सांगितले की सर एक इनडायरेक्ट रिलेशन याच्यामध्ये आहे. जर एका विभागामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन असेल, म्हणजे त्या विभागामध्ये शांतता असणार आहे. ज्या विभागामध्ये शांतता असते
त्या विभागामध्ये उद्योगधंद्यांची वाढ होते, नोकऱ्यांची वाढ होते, त्यामुळं लोकांकडं पैसा येतो, अल्टिमेटली सरकारचं महसूल वाढतं, त्यामुळं महसूल अधिकाऱ्यांचं कामही वाढतं सर. जर लॉ अँड ऑर्डर मेंटेन असेल तर तिथे महसूल विभागसुद्धा पिक्चरमध्ये येतो. अशा प्रकारे दोन्हींचं एक रिलेशन आहे. ओके, या उत्तरानंतर मला वाटतं की त्यांचं थोडंफार समाधान झालं. ओके, त्यानंतर त्यांनी अचानक दुसरा एक प्रश्न विचारला CCTV बद्दलचा. CCTV कॅमेरे आपण संपूर्ण शहरात लावली आहे, त्याचा फायदा काय? तर आपल्याला माहिती आहे की CCTV कॅमेरे व्हिजिलन्स करण्यासाठी आपण वापरतो. संपूर्ण शहर ते लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी किंवा चोरी, दरोडे, हाणामारी यासारख्या गोष्टी ज्या होत असतात त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासारखी त्याचा उपयोग होत असतो. ओके, याचा दुसरा एक फायदा असतो की आपल्याला ह्युमन रिसोर्सची गरज कमी लागते. जर कॅमेरे आपण शहरभर लावले असेल तर ॲक्च्युअल पोलिसांची गस्त घालण्याची गरज आपल्याला कमी पडते. ओके, त्यानंतर पुढे जाऊन गुन्हा घडला असेल तर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एक एव्हिडन्स म्हणून त्याचा उपयोग होतो. गुन्ह्यांचा तपास लवकर लागू शकतो. ओके, तर याच्या जोडीला आपल्याकडे CCTNS नावाचं ॲप्लिकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किंवा एखादी सिस्टीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. क्राईम अँड क्रिमिनल नेटवर्क ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण डायरेक्टली या CCTVचे इनपुट्स देऊ शकतो. त्याच्या थ्रू आपण एक डिजिटल डेटा तयार केलेला आहे. ओके, अशा प्रकारे CCTVचा उपयोग लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी होऊ शकतो. ओके, त्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता दंगली घडण्याची कारणे काय आहेत. ओके, तर मग दंगली घडण्याची कारणे पहिलं कारण होते की धर्म, जात याच्या आधारावरती जे रॅडिकल ऑर्गनायझेशन आहेत किंवा राजकीय पक्ष आहेत हे त्याचा फायदा घेतात. लोकांना चुकीची इन्फॉर्मेशन देऊन दोन समाजामध्ये तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांचा राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा असतो. ओके, त्याच्यानंतर मी त्यांना पुढचं उत्तर असं दिलं होतं की सर समाजातली गरिबी असू दे, बेरोजगारी असू दे किंवा विषमता असू दे हे सुद्धा त्याला कारणीभूत आहेत. त्यावरती त्यांचा नेक्स्ट प्रश्न असा होता की गरिबी, विषमता, बेरोजगारी यांचा दंगलीशी काय संबंध. ओके, तर याला आपण उत्तर असं देऊ शकतो की सर आपण जर दंगलीमध्ये पाहिलं तर जे सामील होणारी मुलं असतात, जे तरुण मुलं असतात ती अधिक करून बेरोजगार असतात, अनस्किल्ड असतात, शिक्षण कमी असतं, अशिक्षित असतात किंवा गरीब फॅमिलीतून आलेली असतात. ओके, जर आपण त्यांना शिक्षित केलं, त्यांना स्किल करून जॉब दिला तर ते या दंगलीत सामील होणार नाहीत किंवा त्यांना दंगलीचे काय परिणाम असतात ते किती अयोग्य हे त्यांच्या लक्षात येईल. ओके, त्यामुळे सुद्धा त्यांना शिक्षित करणं, अविषमता दूर करणं आणि स्किल देऊन त्यांना जॉब देऊन बेरोजगारी कमी करणं सुद्धा कशा प्रकारे गरजेचं आहे त्यांना हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पुढे दंगली होऊ नये म्हणून काय करावं पुढचा प्रश्न होता. तर तो पहिला प्रश्नानंतर अपेक्षित होता दंगली होऊ नये म्हणून काय करायला हा प्रश्न येणं मला अपेक्षित होतं. आणि एक सुदैवानं असं झालं होतं की मी ज्या काही नोट्स प्रिपेअर करून घेऊन गेलो होतो इंटरव्ह्यूच्या ठिकाणी, एका हॉलमध्ये ते आपल्याला बसवतात इंटरव्ह्यूच्या आधी, तिथे मी हे वाचत बसलो होतो. ते वाचत असतानाच मला हा माझा टोकन नंबरनं मला कॉल आला, तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं आहे म्हणून. त्यावेळी एक्झॅक्टली मी हेच दंगली कशा कंट्रोल करायच्या, त्याची काय कारणं आहेत हे वाचत होतो. तर दंगली कशी कंट्रोल कराल तर ह्याची एक SOP आहे. ओके, प्रत्येक स्टेटची असू दे किंवा सेंटरचे सुद्धा SOP आहे की आपण त्याला कसे कंट्रोल करू शकतो. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो की सुरुवातीला आपण सायकोलॉजिकल पद्धतीनं दंगल कंट्रोल करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ओके, आता सायकोलॉजिकल पद्धतीनं म्हणजे कसं करू शकतो की आपण त्यांना आव्हान करू शकतो की या दंगलीमुळे जे काही नुकसान होणार आहे ते खूप मोठ्या प्रकारचं आहे. सरकारी नुकसान होणं म्हणजे अल्टिमेटली तुमचंच कसं नुकसान होईल आपण त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा दुसरं एक आहे की या दंगलीनंतर तुमच्यावरती केसेस पडल्यानंतर काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे आपण एक्सप्लेन केले पाहिजे त्यांना. किंवा त्याच्या पुढे जाऊन जर ते ऐकत नसेल तर काही असं काही करून आपण त्यांचं लक्ष थोड्या वेळासाठी डायव्हर्ट करता येईल का पाहिलं पाहिजे, जेणेकरून ते त्या आवेशामध्ये त्यांचा जो राग आहे तो त्या मुवमेंटला कमी होईल. त्याच्या पुढे जाऊन आपण एखादा भावनात्मक मुद्दा विचारात घेऊ शकतो, देशप्रेम असू दे किंवा इतर महापुरुषांचा विषय घेऊन आपण त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू शकतो. ही सुरुवातीला एक त्यांना आव्हान करून सायकोलॉजिकल पद्धत आहे की त्यांना आपण शांत करू शकतो का पाहणं. ओके, त्यानंतर दुसरी एक याच्या पुढे जाऊन जर दंगल शांत नाही झाली तर याच्या पुढे जाऊन आपण काय केलं पाहिजे की सौम्य बळाचा वापर केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय येतं, अश्रुधाराच्या कांड्या वापरू शकतो. त्याच्या पुढे आपण सौम्य लाठीचार्ज पण करू शकतो. तर लाठीचार्ज करत असताना सुद्धा कमीत कमी हानी झाली पाहिजे. ओके, आणि त्या लाठीचार्ज करण्याच्या काही पद्धती आहेत. फॉर एक्झाम्पल वेज फॉर्मेशन असतं, म्हणजे बाणाच्या आकारासारखं पोलिसांची रचना केली जाते त्यांच्या पोलीस ग्रुपची आणि ते मॉबमध्ये घुसतात. तर कारण त्याच्यामुळे काय होतं की मॉबला डिस्पर्स करणं इझी होतं. त्यानंतर मॉबमध्ये जो काही हॉटस्पॉट एरिया म्हणजे जास्त गोंधळ घालणारे जो काही मॉब आहे त्यांच्यावरती सुरुवातीला अटॅक करून त्यांना आपण मॉबपासून दूर केलं पाहिजे. ओके, त्यानंतर ज्यांना
दुखापत झालेली आहे त्यांना लगेच आपण मेडिकल ट्रीटमेंट देता येईल का हे पाहिलं पाहिजे आणि स्टँड बाय रिझर्व्ह फोर्स पण ठेवला पाहिजे. यानंतर सुद्धा जर ते कंट्रोलमध्ये येत नसतील तर काय, तर त्यावरती आपण अजून थोडासा अधिक पॉवरचा वापर करू शकतो. तर याच्या पुढे जाऊन DM SDMच्या परवानगीने आपण गोळीबाराची वापर करू शकतो जर गरज पडली तरच. ओके, अशी एक SOP तुम्हाला इंटरनेटवर आणि किंवा पोलिसांच्या वेबसाईटवरती वगैरे मिळू शकते. ओके, तीच मी त्यांना तिथे एक्सप्लेन केली होती. पुढे दंगली झाल्यानंतर काय कराल, दंगली होऊ नये म्हणून काय कराल हा एक प्रश्न होता. तर दंगली होऊ नये म्हणून याची कारणं जी आहेत आपण आता पाहिली होती, त्या कारणांना कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे समाजामध्ये सलोखा निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. ओके, मग त्यासाठी आपण काय करू शकतो, तर माझ्या विभागामध्ये दंगल होण्याच्यासाठी मी पीस कमिटी असू दे, मोहल्ला कमिटी असू दे, त्या तयार करून समाजातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून पोलिसांचे त्यांचे संबंध व्यवस्थित आपण केले पाहिजेत. एक दुसरं आपण त्यांना उत्तर देऊ शकतो की समाजामधले जे काही तेढ निर्माण करणारे घटक असतात, के काही राजकीय पक्ष म्हणू शकता किंवा काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, त्यांच्यावरती लक्ष ठेवून आपण असलं पाहिजे. त्यांच्याच वेगवेगळ्या प्लॅन्सवरती, वाटचालींवरती लक्ष ठेवून आपण असलं पाहिजे, त्याच्यावरती आपण कारवाई करायला पण तयार पाहिजे. त्याचनंतर तिसरा घटक असले इन्फॉर्मर्स. आपण समाजातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून इन्फॉर्मेशन मिळवली पाहिजे जेणेकरून दंगल व्हायच्या आधीच आपल्याला ती कंट्रोल करता आली पाहिजे. सोशल मीडियावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. सोशल मीडियावरती कुठे चुकीचं काही जात नाही ना ते आपण पाहिलं पाहिजे. त्याला कर्व करण्याची आपल्याकडं टीम किंवा तशी एक सिस्टीम आपल्याकडे असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊन सुद्धा जनजागृती आपल्याला करता आली पाहिजे. दंगलीचा वाईट परिणाम कसा होतो, आपलं डेव्हलपमेंट कशी होत नाही, आपण किती मागं राहू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना एक्सप्लेन करून समाजाला किंवा नागरिकांना समजावून सांगता आलं पाहिजे. ओके, त्यानंतर सोशल मीडियाचा आपण चांगला पॉझिटिव्ह उपयोग करू शकतो. रेडिओ, TV या सगळ्यांचा उपयोग करून समाजामध्ये आपण एक चांगलं रिलेशन निर्माण करून हार्मनी क्रिएट करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. ओके, त्यानंतर काही झालेल्या दंगलींचे उदाहरण त्यांच्यासमोर ठेवून नुकसान किती मोठं आहे हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा अनेक गोष्टींचा आपण दंगल होऊ नये याच्यासाठी काळजी घेऊ शकतो. आणि याच्याबरोबर अजून एक घटक आहे की अफवांमुळे सुद्धा दंगली होतात, तर ते अफवा पसरवू नये, फेक न्यूज पसरवू नये याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट त्यांचा अचानक प्रश्न होता कर्ज कुठून मिळवता येतं. आता या सगळ्या प्रश्नांचं तुम्ही जर पाहिलं कनेक्शन कुठेच नाही, ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतायत, ते जेणेकरून टेस्ट करत असणार आहेत की तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नाला कसं शिफ्ट होत आहे. ओके, तर कर्ज कुठून मिळतं तर आपल्याला ते माहिती आहे, वेगवेगळ्या बँका असतात, त्यात सहकारी बँका आहेत, सरकारी बँका आहेत, त्याचनंतर सरकारीबरोबर काही प्रायव्हेट बँकांनासुद्धा आपल्याला कर्ज मिळतं. ओके, तर त्यांचा मग नेक्स्ट त्यांच्या सवयीनुसार की अजून काय, तर मग मी त्यांना पुढचं उत्तर दिलं की सर काही नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात त्यांच्या थ्रू पण कर्ज मिळतं. ओके, त्याने अजून पुढे विचारले की आणखीन काय, तर मी त्यांना सांगितले की सर सॉरी मला इतकंच सध्या आठवत आहे. तर त्यांनी सांगितले की सावकाराकडून कर्ज मिळत नाही का, म्हणजे त्यांना सावकार हे अपेक्षित होतं. ओके, त्याच्यानंतर मग त्यांचा पुढचा प्रश्न होता की लोक सावकाराकडून कर्ज का घेतात. तर याचे कारण आहे की लोकांना लगेच जेव्हा हवा तेव्हा कर्ज पाहिजे असतं तेव्हा सावकार देतो. काय बँकांकडनं कर्ज मिळवणं थोडंसं त्यांना अवघड वाटतं, कारण बँकांपाशी त्यांची पोहोच कमी असते. बँकांकडे कर्जाच्या ऐवजी जी सिक्युरिटी द्यावी लागते ती सिक्युरिटी त्यांच्याकडे नसते. या कारणांमुळं किंवा काही लोकांकडं निरक्षरता आहे, इकॉनॉमिकल निरक्षरता आपण म्हणू शकतो, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना कर्ज बँकांकडून मिळवणं अवघड जातं. त्यामुळे लोक सावकाराकडून कर्ज घेतात. पुढचा होता की सावकार अडीनडीला कर्ज देतो, घेणारे घेतात, फेडतात, ती बरं चालू आहे सगळं, तर मग कायदा करून बंधने का आणली जातात. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की सावकारी कायदा आपल्याकडे 2014चा कायदा आहे, तर तो आपण कायदा करून या सावकारी कर्जावरती बंधने का आणतोय. तर मी याचं उत्तर असं दिलं होतं की सर सावकाराकडून पिळवणूक होण्याची उदाहरणे खूप आहेत. याच्या थ्रू शेतकऱ्यांनी आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. सावकाराकडून अडीनडीला कर्ज मिळतं, पण पुढंच सावकार त्याचा फायदा घेतो आणि शेतकऱ्यांचं किंवा इतर लोकांची पिळवणूक करतो. ते थांबवण्यासाठी हे कायदा करणं गरजेचं होतं. ओके, त्याच्यानंतर पुढचं मोबाईल ॲप्स थ्रू कर्ज मिळतं का, हो मिळतं. तर आता प्रत्येक बँकांचे ॲप्स आहेत, त्या ॲप्सवरती आपण कर्ज मिळू शकतो. तर त्यांना हे अपेक्षित असावं, तर त्यांना सांगितले की हो सर मिळतं. त्याचं एक उदाहरण पण त्यांना मी दिलेलं होतं. ओके, त्यानंतर पुढे इंटरव्ह्यू गेला तो IAS मेंबरकडे. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता व्हॉट इज मॉब सायकॉलॉजी. ओके, तर त्या मॉब सायकॉलॉजी म्हणजे काय असतं की मॉब सायकॉलॉजीमध्ये मॉबमधला जो व्यक्ती असतो तो सदविवेक बुद्धीनं विचार करण्याची क्षमता गमावून बसलेला असतो. काय योग्य काय अयोग्य त्याच्या लक्षात येत नसतं. जो त्याचे लीडर आहेत किंवा आजूबाजूचे लोक जे करत असतात ते तो फॉलो करत असतो. आपण म्हणतो ना मॉब सायकॉलॉजी चाइल्ड सायकॉलॉजी, म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता गमवून बसलेली जी काही सायकॉलॉजी असते त्याला आपण मॉब सायकॉलॉजी म्हणतो. ओके, त्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता मॉब लिंचिंगची कारणे सांगा.
ओके. मग मॉब लिंचिंगची कारणं दंगली कशी घडतात तशासारखीची कारणं आहेत. धर्म आहे, जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही साधू संतांची पण हत्या करण्यात आली होती. तर याचं कारण काय होतं? अफवा पसरवणे. ओके. म्हणजे आपण पाहतो ना, मुलांना चोरून नेणारी गँग आली वगैरे असे अफवा पसरवले होते, त्याच्यामुळे सुद्धा हत्या होते. तर मग अफवा पसरणे किंवा फेक न्यूज हे सुद्धा त्याची कारणं आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढचा होता की लॉ अँड ऑर्डर जपणे कोणाकोणाची जबाबदारी आहे. तर त्यांना इथं अपेक्षित होतं की पोलीस आणि कार्यकारी दंडाधिकारी सोडून इतर कोणाचा तो अधिकार आहे. तर याच्यामध्ये आपण सांगू शकतो की पोलिसांबरोबर हे काम कोणाचं आहे? तर आपल्या सर्व नागरिकांचं पण आहे. मग त्यांना ते सांगितले की सर सामान्य नागरिकांचं सुद्धा ते काम आहे. तर त्यांचा पुढचा प्रश्न होता की समाजामध्ये हार्ड नट्स असतात. ओके. हार्ड नट्स म्हणजे क्रिमिनल्स. तर हे गुन्हे करत असताना न्यायालयातही त्यांना शिक्षा होत नाही. याने पोलीस डिमोरल होतात. मग अशांना समाजातून एलिमिनेट करण्यासाठी पोलिसांना परवानगी असायला हवी का? म्हणजे हा प्रश्न एन्काउंटरचा होता. तर इथून 31, 32, 33 आणि 34 बा एकदम मोठ्या म्हणजे खूप मोठी प्रश्न होते. सर एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करत होते आणि इथे ते ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांचा प्रश्न असा होता की वाईट लोक किंवा क्रिमिनल्स लोक त्यांचा एन्काउंटर आपण केला पाहिजे का? ओके. तर ऑफकोर्स नाही, पोलिसांना तो अधिकारच नाही आहे. पोलिसांचं काम असतं की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, गुन्हेगारांना पकडणं, त्यांच्यावरती केसेस किंवा चार्जशीट दाखल करणं, ती एकदम स्ट्रॉंग बनवता येईल, कशी बनवता येईल ते पाहणं आणि तिथून कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने त्यांना शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे पोलिसांचं काम हे चार्जशीट बनवण्यापर्यंतचं आहे आणि कोर्टात जाईपर्यंत आहे. पुढे एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा द्यायचं की नाही हे काम आहे न्यायालयाचं. ओके. त्यामुळे पोलिसांनी एन्काउंटर नाही केलं पाहिजे, हे पोलिसांचं काम नाही आहे. ओके. या प्रश्नाचं उत्तर मी अशा प्रकारे दिल्यानंतर त्यांनी पुढे असं विचारलं की नागरिक साक्ष द्यायला तयार होत नाहीत. कोर्टामध्ये केस गेल्यानंतर पोलीस खूप तयारी करून कोर्टात जातात. काही साक्ष पोलिसांसमोर हो म्हणतात आणि कोर्टात नाही म्हणतात. तर मग यावेळेस पोलिसांनी काय करावं? तर म्हणजे त्यांनी एकंदरीत त्यांना मला लीड करायचं होतं की एन्काउंटर योग्य आहे असं मी म्हणावं, पण एन्काउंटर कधीच योग्य नाही, त्याच्यावरती आपण ठाम असलं पाहिजे. तर याचं उत्तर आपण असं देऊ शकलो असतो की सर साक्ष द्यायला नागरिक तयार नाही. तर त्याचा पहिला इश्यू असू शकतो की सर सिक्युरिटीचा त्यांना धमकवलं असण्याची शक्यता आहे. तर आपण त्यांना पूर्ण सिक्युरिटी दिली पाहिजे आणि त्यांचं मन आपल्या बाजूनं वळवलं पाहिजे. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यासाठी जर आपल्या विभागातील मोहल्ला कमिटी, पीस कमिटीज असेल तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. ओके. तर हे नागरिक साक्षबद्दलचा प्रश्न होता. पुढे त्यांनी असं विचारलं की दंगली करणारे लोक गुन्हे करतात, न्यायालयात जातात, पण त्यांना शिक्षा होत नाही, ते पोलिसांसमोर सुटून बाहेर येतात, मग पोलीस पुन्हा डिमोरल होतात वगैरे. तर मग याला मी असं उत्तर दिलं होतं की सर आपली जी चार्जशीट आहे ती अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यामध्ये एव्हिडन्स जे असणार आहेत ते अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं आपण न्यायालयासमोर ठेवले पाहिजेत. तर एव्हिडन्स स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले तर त्याला शिक्षा होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर पुढे त्यांनी पुन्हा तेच विचारलं की अशी लोक समाजातील इतर चांगल्या लोकांना त्रास देतच असतील तर मग याला सोल्युशन काय आहे? तर अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे कन्व्हिक्शन रेट वाढला पाहिजे. तर यासाठी आपण दोन्ही बाजूंना म्हणजे पोलीस रिफॉर्म प्लस क्रिमिनल ज्युडिशियल सिस्टीम रिफॉर्म दोन्ही करणं गरजेचं आहे. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही पोलीस रिफॉर्म आणि ज्युडिशियल सिस्टीम रिफॉर्म किंवा कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी, आणि पुढचा तोच प्रश्न होता, पोलीस आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये काय रिफॉर्म कराल? तर पोलीस रिफॉर्म आणि क्रिमिनल जस्टिस रिफॉर्ममधल्या त्या दोन गोष्टींचं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे थोडाफार डेटा होता. 2018मध्ये लोकराज्य जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट येतं त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस आणि ज्युडिशियल सिस्टीम रिफॉर्ममधल्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या गोष्टी दिल्या होत्या, ज्याच्यामुळे कन्व्हिक्शन रेटसुद्धा वाढणार होता. तर पोलीस रिफॉर्ममध्ये आपण बघू शकतो की चार्जशीट बनवण्यासाठी म्हणजे एव्हिडन्स स्ट्रॉंग करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला होता, जसं की आपण ॲम्बिस टेक्नॉलॉजी वापरतो, CCTNS टेक्नॉलॉजी वापरतो. ओके. याचबरोबर मी त्यांना हेही सांगितले सर काही नवीन गोष्टी आहे जसं की ब्रेन मॅपिंग आहे, ओके, यासारख्या गोष्टींचा सुद्धा वापर पोलिसांना करता यावा का नाही याच्यावरती मोठ्या प्रमाणात डिस्कशन झालं पाहिजे. त्यातून काहीतरी पद्धती निघाली पाहिजे जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग होतील. त्याचबरोबर ज्युडिशियल सिस्टीममध्ये जे सरकारी वकील असतात त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्याकडे येणाऱ्या केसेसचे काही पर्सेंटेजमध्ये कन्व्हिक्शन रेट पॉझिटिव्ह यावं असं, पण त्यांच्यावरती आपण बंधनं गाठली पाहिजे जेणेकरून तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर इतकं कन्व्हिक्शन रेट तुमचा हवा. किंवा काही महत्त्वाच्या केसेसमध्ये आपण प्रायव्हेट वकिलांचा सुद्धा उपयोग करू शकतो. अशा अनेक गोष्टी रिफॉर्ममध्ये असायला हव्यात. ते लोकराज्यामधून मला इनपुट मिळालं, मी त्यांच्यासमोर त्या मांडलेल्या होत्या. ओके. त्यानंतर पुढचं अचानक प्रश्न गेला परत मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे. त्यांनी मला विचारलं की सिम्पल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन, सिम्पल मशीन म्हणजे काय, कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय, आणि पुढचा प्रश्न होता की तुम्ही या बिल्डिंगमध्ये आल्यापासून पाहिलेल्या एक सिम्पल मशीन आणि एक कॉम्प्लेक्स मशीनचं उदाहरण द्या. तर
ना इथून ऑब्झर्वेशन तुमचं कसं आहे ते पाहायचं असेल असं मला वाटतं. तर सिम्पल मशीन काय असते, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मला माहिती असणार आहे, जिथं कमीत कमी लिव्हर्स 1-2 लिव्हर्स किंवा 1-2 फोर्स असतात ती सिम्पल मशीन असते. लिव्हर्स आणि फोर्सेसची संख्या वाढली की ते कॉम्प्लेक्स मशीन होते. ओके, तर आता सिम्पल मशीनचं उदाहरण तिथं मला सुदैवानं आठवलं की त्यांना मी सांगितलं की सर मगाशी जेव्हा मी डॉक्युमेंटेशन करत होतो तेव्हा तिथे स्टेपलरचा मी वापर केला होता, तर ते स्टेपलर हे सिम्पल मशीनचं उदाहरण आहे. आणि ज्या मी लिफ्टमधून वरती आलो ती लिफ्ट हे कॉम्प्लेक्स मशीनचं उदाहरण आहे. ओके, त्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता, तुम्ही ज्या लिफ्टमधून वरती आलात ती कोणत्या कंपनीचं होते. ओके, इथे पुन्हा माझ्या सवयीनुसार मी ज्या लिफ्टमध्ये चढतो तेव्हा त्या लिफ्टचं नाव बघत असतो, तर इथं मी ते पुन्हा पाहिलं होतं की सिंडलर कंपनीची लिफ्ट होती. तर त्यांना मी सांगितलं, त्यावरती ते थोडेसे खुश झाले, त्यांनी चांगली मला स्माईल पण दिली होती. ओके, त्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू देशपांडे सरांकडे गेला. ओके, देशपांडे सरांचा प्रश्न होता की तुम्हाला भारतीय नागरिकांबद्दल काय वाटतं. ओके, तर त्याचं उत्तर माझं असं होतं की सर भारतीय नागरिकांमध्ये दोन्ही प्रवृत्तीचे नागरिक आपल्याला आठवतात दिसतात. काही चांगले नागरिक आहेत आणि काही वाईट नागरिक आहेत. म्हणजे कायदा सुव्यवस्था असो किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधील फंडामेंटल ड्युटीजला फॉलो करणारे जे काही नागरिक आहेत आपण त्यांना चांगले नागरिक म्हणू शकतो, आणि याच्या विरोधात जाऊन गुन्हे करणाऱ्या लोकांना आपण वाईट नागरिक म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत मिक्स प्रकारचे नागरिक भारतामध्ये आढळतात. ओके, त्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता, घरून इथे येईपर्यंत नागरिकांनी कायदा मोडल्याच्या कोणत्या घटना पाहिल्यात का. म्हणजे आता हे बघा, मग मला वाटतं की 38, 39 आणि हा 41 हे जे प्रश्न आहेत ते ऑब्झर्वेशन बेस्ड प्रश्न आहेत. तर कायदा मोडण्याचे उदाहरणं आपल्याला खूप दिसतात. मी त्यांना सांगितलं की सर इथून येताना मी बाईकवरती आलो होतो, येताना खूप सारे नागरिक सिग्नल तोडून जात होते, लाल सिग्नल असताना सुद्धा ते न थांबता निघून जात होते. हे पण कायदा सुव्यवस्था तोडण्याचं एक उदाहरण आहे. त्यानंतर आपण अनेक वेळा बघत असतो की ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी लोक त्यांना मदत करत नाहीत, ॲम्ब्युलन्सला फोन नाही करायचा, पोलिसांना फोन नाही करायचा, तर उलट ते व्हिडिओ शूट करत असतात. हे सुद्धा वाईट नागरिकाचं तर उदाहरण आहे. किंवा सर सध्या जो यावेळेस लेटेस्ट घटना सुरू आहे पुण्यामध्ये की ती म्हणजे कोयता गँगची. काही तरुण मुलं हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत असतात. तर अशा वेळी आपण लगेच पोलिसांना फोन करून इन्फॉर्म केलं पाहिजे. त्याच्याऐवजी काही जे नागरिक आहेत त्याला शूट करून ते सोशल मीडियावरती टाकत असतात, तर ते सुद्धा चांगल्या नागरिकाचं लक्षण नाही आहे, हे त्यांना मी सांगितलं होतं. म्हणजे आता हे ऑब्झर्वेशन बेस्ड प्रश्न होता. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की तुम्ही DYSP झालात तर काय सुधारणा करचाल. आपला जो प्रेफरन्स असतो तो पहिला प्रेफरन्स खूप स्ट्रॉंग आपण केला पाहिजे. त्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला असली पाहिजे, कोणती कामं त्याची असतात किंवा तुम्ही त्यात काय सुधारणा करणार आहात. तर याच्यामध्ये मी काही त्यांना उदाहरणं म्हणजे माझ्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या. एक तर सुरुवातीला जे वंचित घटक असतात, म्हणजे महिला आहेत, बालक आहेत, अपंग आहेत, वृद्ध आहेत, यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपण पहिल्यांदा फर्स्ट प्रेफरन्स म्हणून घेतली पाहिजे. तर अशा लोकांसाठी मी माझ्या विभागामध्ये एक स्वतंत्र सेल निर्माण करेन. अशा लोकांचे जे कायदे आहेत ते सर्वांसमोर पोचवेन. त्या लोकांनासुद्धा त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती करणं हे दुसरं काम झालं. त्यानंतर तिसरं काम आहे की माझ्या सिस्टीममध्ये अधिकाधिक ICTचा वापर करणे, म्हणजे CCTVs असो किंवा MB सिस्टीमचा वापर करणं असो, किंवा माझ्या विभागामध्ये झालेल्या गुन्ह्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी आणि कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी टेक्निकल एव्हिडन्सचा अधिकाधिक वापर करणे, म्हणजे फॉरेन्सिक लॅबचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापर करणे, किंवा CCTV असू दे किंवा इतर रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कसा एव्हिडन्स मला तयार करता येतील हे आपण पाहू शकतो. ओके, त्याच्या पुढे जाऊन समाजामध्ये दंगली किंवा मॉब लिंचिंगसारखे प्रकार होऊ नये म्हणून मोहल्ला कमिटी किंवा पीस कमिटीची निर्मिती करून समाजाबरोबर चांगले रिलेशन्स ठेवले पाहिजेत. जर समाजाबरोबर आपले पोलिसांचे चांगले रिलेशन असतील तर आपल्याला इन्फॉर्मेशन पण मिळू शकते, त्याच्या गुन्हा व्हायच्या आधीच आपण गुन्ह्याला थांबवू शकतो. याच्या पुढे जाऊन क्रिमिनल मॅपिंगसारखा प्रकार आहे, किंवा क्रिमिनॉलॉजिस्ट असतात किंवा क्रिमिनल सायंटिस्ट असतात, त्याचा सगळ्यांचा आपण वापर करून गुन्ह्यांचा तपास चांगल्या पद्धतीने लावू शकतो की या गोष्टी त्यांना मी सांगितल्या होत्या. त्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता की तुमच्या दृष्टीने पोलिसांचे काम कसे आहे, आणि त्यांचा पुढचा प्रश्न होता की तुम्हाला वाटतं का पोलीस समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचले आहेत का. ओके, त्यांनी मला एकदम थोडक्यात सांगायला सांगितलं होतं. तर त्यांना मी सांगितलं की सर महाराष्ट्राच्या पोलिसाचा विचार केला तर मी त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. मला असं वाटतं की ते महाराष्ट्रातील प्रत्येक घटकापर्यंत महाराष्ट्रीयन पोलीस पोचलेली आहे. ओके, इथंपर्यंत हा इंटरव्ह्यू झाला. त्यानंतर त्यांनी मला थँक्यू तुम्ही जाऊ शकता म्हणला आणि इंटरव्ह्यू थांबला. ओके, ते पॉज करणं जरा. ओके,
तर आता आपण दुसऱ्या घटकाकडे वळूया या व्हिडिओच्या. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूची मी तयारी कशी केली होती त्याच्याबद्दल मी थोडंफार सांगेन. आपला जो बायोडाटा असतो त्याच्यावरतीच खूप सारा इंटरव्ह्यू होतो, आपण ते पाहिलं. तर त्याच्यामध्ये जर पहिली गोष्ट आहे की आपलं शिक्षण. तर त्या शिक्षणामध्ये आपण शाळेपासून ग्रॅज्युएशन होईपर्यंत वेगवेगळ्या संस्थेमध्ये शिकत असतो. तर त्या संस्थांवरून काही प्रश्न बनत असाल तर त्याची आपण तयारी केली पाहिजे. किंवा काही लोक रयत शिक्षण संस्थेमध्ये असतात, काही लोकांच्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असतं, किंवा वेगवेगळ्या देवांच्या नावांवरती पण आपल्या शाळेची नावं असतात. तर त्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्या व्यक्तीचं कार्य काय आहे, त्या व्यक्तीचा कालखंड कोणता, त्या व्यक्तीचे विचार कोणते होते, त्यांची फिलॉसॉफी काय होती, या सगळ्या गोष्टींची आपण तयारी करून गेली पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला ग्रॅज्युएशनपर्यंत वेगवेगळ्या स्तरावरती आलेले मार्क तोंडपाठ असेल तर ते बेटर पडतं. अराऊंड जरी अप्रॉक्सिमेट मार्क माहीत असेल तरी चांगली गोष्ट आहे, ती आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचं आहे ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनमध्ये बेसिक कॉन्सेप्ट्स आपल्या चांगल्या असल्या पाहिजे. ते काही खूप डेप्थमध्ये आपल्याला प्रश्न विचारत असतील असं मला वाटत नाही. आपलं जे ग्रॅज्युएशन आहे त्याच्यावरती जे वरवरचे प्रश्न असतात, जर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल किंवा इंजिनियर असेल तर म्हणजे सायन्स म्हणजे काय, इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनिअरिंगचा फायदा कसा होईल. तर मला जसं विचारतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडला असेल तर ते सांगा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे बेसिक कॉन्सेप्ट, न्यूटन्स लॉ, बर्नॉलीज थेरम असारख्या गोष्टी ते विचारत असतील. म्हणजे बेसिक गोष्टी आपल्या ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला तयार असल्या पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारतील. तुमच्या ग्रॅज्युएशनच्या प्रशासनात तुम्ही कसा उपयोग करसाल. ओके. किंवा आत्तापर्यंत तुम्ही त्याचा कसा उपयोग केलेला आहे. ओके. पुढे जाऊन जॉबच्या बाबतीमध्ये म्हणजे जॉब क्रिएट होणार आहेत तुमच्या इंजिनिअरिंगमुळं किंवा तुमच्या बॅकग्राऊंडमुळं, तर मग त्याला सोल्युशन काय आहे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात. ओके. शिक्षण नंतर पुढची गोष्ट आहे ती जॉब एक्सपिरियन्स. जर तुमचा जॉब एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही कोणत्या कंपनीत काम केलं आहात, जॉब का सोडला आहे, प्रशासनात का येत आहात, प्रायव्हेट आणि पब्लिकमधला डिफरन्स ते विचारू शकतात. प्रायव्हेट चांगलं की पब्लिक चांगलं आहे. ओके. मग प्रायव्हेटमधल्या कोणत्या गोष्टी तुम्ही पब्लिकमध्ये आणू इच्छिता. ओके. यासारख्या गोष्टींसाठी आपण तयार असलं पाहिजे. यासारख्या प्रश्नांची उत्तरं जर आपण व्यवस्थितपणे विचार करून लिहून ठेवली तर तिथं उत्तर देताना आपल्याला सुलभ होऊ शकतं. ओके. त्यानंतर पुढचा घटक येतो की हॉबी. की प्रत्येकाला हॉबी असावी असं मला वाटतं, ते विचारतात. कारण त्याच्यावरती आपले काही थोडेफार प्रश्न आल्यानंतर आपण त्याला चांगल्या पद्धतीने फेस केलं तर आपले मार्कसुद्धा वाढू शकतात. ओके. तर हॉबीच्या बाबतीत आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असली पाहिजे. ते हॉबी आपल्याला फेक नाही वाटली पाहिजे. ओके. हॉबीला आपण रेग्युलरली वेळ काढत आहोत हे त्यांना दिसलं पाहिजे. तर हॉबीमध्ये तुम्ही काय काय केलं आहे ते त्यांना डिटेलमध्ये सांगा तिथे. म्हणजे फॉर एक्झाम्पल रीडिंगमध्ये मी कोणती पुस्तकं वाचली त्यांना सांगितलं, तर त्या हॉबीतून तुम्हाला काय इनपुट मिळाला, तुमच्या लाईफमध्ये काय फरक पडला. ओके. किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह झाली, त्याचा तुम्हाला प्रशासनात कसा उपयोग होईल, यासारख्या अनेक गोष्टी तिथं ते विचारू शकतात. त्याच्याबद्दल आपण तयार असलं पाहिजे. किंवा हॉबीशी करंटशी रिलेटेड काय आहे, काय कोणाचं क्रिकेट खेळणं असेल तर मग सध्या कुठले सामने चालू आहेत त्याची डिटेलमध्ये माहिती असली पाहिजे. ओके. तर हॉबीनंतर आपला नेक्स्ट एक घटक आहे करंट न्यूज. करंट न्यूज म्हणजे सध्या आपल्या महाराष्ट्रात, देशात किंवा जागतिक पातळीवरती काही गोष्टी घडत असतील तर त्याची डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. त्या गोष्टीबद्दलचं आपलं ओपिनियन काय आहे, त्यानंतर ते घटना का घडत आहे त्याचं रिझनिंग काय. आता बघा रशिया आणि युक्रेनचं युद्ध का घडत आहे असं ते प्रश्न विचारू शकतात. त्याच्या पुढे जाऊन त्याला काही सोल्युशन आपण देऊ शकतो का वगैरे, अशा डिटेल सगळ्या करंट अपडेटच्या विषयावरती आपली तयारी असली पाहिजे. ओके. त्याच्या पुढे जाऊन पोस्ट प्रेफरन्स. आपण जे पोस्ट प्रेफरन्स देत आहोत तर सुरुवातीचे काही 5-10 आपले पोस्ट प्रेफरन्स असतात, त्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला असली पाहिजे. डेप्टी कलेक्टर असू दे, DYSP असू दे, BDO असू दे, CO असू दे, या सगळ्या व्यक्तींच्या कामांची माहिती, या सगळ्या पोस्टच्या कामांची माहिती आपण डिटेलमध्ये लिहून ठेवून ती लक्षात ठेवली पाहिजे. की एक ते महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढे जाऊन ते विचारतात की 30 पोस्ट मी का निवडली आहे, किंवा मग आपण त्याच्याबद्दल सांगितले पाहिजे की सर या ठिकाणी जाऊन ही कामं करायला मला संधी मिळेल, किंवा माझी पर्सनॅलिटी या कामाची अधिक मॅच होते सर, आणि किंवा ते काम करत असताना मी जास्त अधिक सॅटिस्फाय होईन. अशी आपली काही रिझनिंग जी कारणं आहेत ती आपल्यासमोर तयार असली पाहिजेत. त्यानंतर पुढं आहे तुम्ही एखाद्या पोस्टवरती गेलात तर तिथे सुधारणा कसे कराल, अशासुद्धा प्रश्नांची उत्तर आपण लिहून तयार ठेवली असेल तर तिथं बेटर पद्धतीने आपण उत्तर देऊ शकतो. ओके. ही आपल्या बायोडेटावर आधारित काही प्रश्न असतात त्याची आपण तयारी करून गेली पाहिजे. आणि मला शेवटी असं वाटतं की तिथे गेल्यानंतर आपण काही बेसिक थोडेसे थंब रूल जरी म्हणलो तरी त्याला हरकत नाही आहे. पहिला आहे की कॉन्फिडंट आणि हंबल. आपण तिथे गेल्यानंतर कॉन्फिडंट तर असलंच पाहिजे, बट हंबल असलं पाहिजे. तर अरोगन्स नाही वाटला पाहिजे. एकदम कॉन्फिडंटमध्ये पण हंबलपणे आपण उत्तरं दिली पाहिजेत. ओके. त्यानंतर पुढचं आहे उत्तरं काय खरी आहेत ती उत्तरं द्यायची. की एखाद्या गोष्टीची माहिती नसेल तर ते माहिती नाही सर म्हणून आपण सांगितलं पाहिजे. तिथं खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही, ते आपल्याला परफेक्टली पकडू शकतात.
आपलं जेवढं एज आहे तेवढा त्यांचा वर्क एक्सपिरियन्स आहे, तर तिथं आपण जे काही खरं आहे ते आपण खरं सांगायला पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माहिती नसतात, तेव्हा आपण उत्तरं सर माहिती नाही असं देतो, पण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने देता आली तर ते बेटर पडतं. फॉर एक्झाम्पल, आय एम सॉरी सर, मला याची माहिती नाही. किंवा दुसरा आहे, वाचलं आहे पण मला सर सध्या आठवत नाही आहे. हां सर, या विषयाची मला माहिती सध्या नाही आहे, मी ते नक्की घेईन. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला उत्तर देऊ शकतो. अनेक प्रश्न आपल्याला उत्तर नाही आली तर सॉरी माहिती नाही किंवा सॉरी म्हणत बसलो तर ते ठीक वाटणार नाही. तर सॉरी म्हणण्याच्या पद्धती पण आपण शोधून काढल्या पाहिजेत. तर ते 2 तुम्हाला इथं मी दिलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे कधी कधी ते प्रश्न विचारतात, आपल्याला उत्तर येत नसतं, तेव्हा ते स्वतः एक्सप्लेन करतात, तर तेव्हा आपण त्यांना थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. तर आपण म्हटलं पाहिजे की सर थँक्यू फॉर दिस इन्साईट, मी याची माहिती घेईन. अशा काहीतरी आपले लाईन्स त्यांच्यासमोर तयार असले पाहिजेत. ओके. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली एनर्जी आपण मेंटेन केली पाहिजे. ओके. आणि महत्त्वाचा शेवटचा घटक आहे स्माईल. पॉसिबल असेल तर शेवटपर्यंत आपण स्माईल मेंटेन केली पाहिजे. ऑफकोर्स प्रश्नानुसार आपला फेशियल एक्सप्रेशन पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण नेहमी स्माईलच ठेवत राहिलो तर त्यालाही काही अर्थ नाही. ज्या प्रश्नाला आपण स्माईल करून उत्तर दिलं पाहिजे तिथं आपण स्माईल करून उत्तर दिले पाहिजे. ॲटलिस्ट सुरुवातीला आणि शेवटी ग्रीटिंग करताना तर आपण स्माईल करून त्यांना ग्रीटिंग केलं पाहिजे. ओके. तर अशा प्रकारे मी तयारी केली होती. माझा असा इंटरव्ह्यू झालेला आहे. तर अपेक्षा करूया की चांगले मार्क्स येतील. तुम्हा सर्वांनासुद्धा इंटरव्ह्यूसाठी अनेक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.